खोक्या भोसलेवर गुन्हे दाखल होताच तो या ठिकाणाहून पळून गेला। सुरुवातीला अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, मग छत्रपती संभाजीनगर आणि तिथून तो प्रयागराजला पळून गेलेला होता। आणि त्या ठिकाणी लपण्याची जागा शोधत असतानाच उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने खोक्या भोसलेला अटक करण्यात आली। त्या ठिकाणी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। ट्रान्झिट रिमांड त्याची घेण्यात आलेली आहे। खोक्या भोसलेला बीडमध्ये आणण्यापूर्वीच त्याच्या या ठिकाणचा हे जे त्याचं आवडतं ग्लास हाऊस होतं, त्याला ग्लास हाऊस असं त्याने नाव दिलेलं होतं, त्याचे घर होतं, ते जमीनदोस्त केलं जात आहे। कारण वन विभागाच्या या जागेवर अनधिकृतपणे या घराची उभारणी करण्यात आली। खोक्या भोसले याच्या घरावर अखेर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। त्याचं संपूर्ण हे ग्लास हाऊस या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। खोक्या भोसले याला घेऊन लवकरच पोलीस बीडमध्ये देखील पोहोचणार आहेत। 3 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याचबरोबर हरणांच्या शिकारी संदर्भात, वन्य प्राण्यांच्या शिकारी संदर्भात देखील गुन्हा त्याच्यावर दाखल झालाय। तर दर्शनी भागामध्ये आपण पाहतो हे ग्लास हाऊस आणि त्यामागे पक्क बांधकाम। हा घराचा बहुतेक दर्शनी भाग असावा। सुरुवातीचं हे ऑफिस आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे खोक्या भोसले याचं पक्क बांधकामाचं घर देखील या ठिकाणी पाहायला मिळतं। वन विभागानं तिथे आपल्याला आपल्या माध्यमांना जाऊ दिलेलं नाहीये। मात्र जी काही दृश्य आपण पाहिली तर त्यामध्ये आधी पार्टीचं ऑफिस आणि त्यानंतर पुढे त्याचं घर असल्याचं देखील पाहायला मिळतं। तिथे पक्क बांधकाम आहे। हे जे सामान आहे हे सगळं खोक्या भोसले याच्या घरातनं बाहेर काढण्यात आलेलं सामान।